मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आहोत आणि आदतचा रणसंग्राम चालू आहे आणि सेमीफायनल 1मध्ये अप्रतिम अशी 2 आदत वासरं पाहिली आणि त्या दोन्ही आदत वासरांनी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. मला वाटतं 3ऱ्या नंबरवर गाडी उतरली, परंतु सेमीला दोघं वासरं जबरदस्तरित्या पाहिली आणि एक वेगळा जल्लोष टीममध्ये गुलाल वगैरे टाकलेला आहे. दादा नमस्ते, काय सांगाल, किती आनंद आहे? आम्हाला पैरा होत नव्हता. हां, तरी तो आम्ही मग ठरवलं की आपल्या घरची गाडी पळवू. आता वायदीचा पण विषय आहे. बरं कुठं म्हणलं बाहेर वायदी देतात, आपल्या घरची गाडी पळवू. बरं आणि पेडगावचा गट आमच्या जवळपास गावला नाही कोणाला, आम्हाला गावला तालुक्यात. बरं. आणि आदत वासरं घेऊन आम्ही पळवलो. नाव काय सांगा की वासरांचं? ह्याचं नाव काय? हां, सूर्या. बरं, आणि ह्याचं नाव रुद्रा आणि सूर्या. बरं, कुठली आहेत बैल ही प्रॉपर? सूर्या वाटर बुद्रुकचा आहे. बरं आणि रुद्रा करंजेचा आहे. बरं, मालकांचं नाव काय? माझं नाव अश्विन सावंत. बरं दादा, एक तुम्ही जसं म्हटलं तसं पायऱ्याची अडचणी वगैरे आल्या, वायदीचा पण प्रश्न आहे. काय म्हणजे ही जोडी पळवण्याचा का निर्णय घेतला? दोन्ही आदतच आहेत का? पैऱ्यांच्या अडचणी दोन्ही आदतच आहेत का वासर? बरं. आज काय वासरांनी मने जिंकली का दोन्ही? म्हणजे जिंकले. गट आमचा निघला म्हणजे आम्हाला गुलाल झाला. बरं, सेमीला काय आम्ही काय विचारच केला नव्हता. तुम्ही दोन्ही नंदींच्या अंगावरती गुलाल टाकलेला आहे, ते एक वेगळं प्रसन्न समाधान दिसतं की बाबा तुम्ही जसं म्हटलं तसं गटपास झाली. सेमीला पण 3 नंबरला वासरं उतरले, म्हणजे असं पण नाही की सेमीला सरळ पळून ती चांगल्यारीत्या पळाली म्हणावं लागेल. काय सांगेल? थोडासा पावसाचा पण प्रॉब्लेम झाला. आमची वासरं कशी घटनाच्या रानाला पळणार. हां, थोडासा पाऊस झाल्यामुळं बाहेर पडले आणि दोन्ही वासरं. बरं. आज मन जिंकलं का वासरांनी सर? बरं आम्ही काहीतरी केलं असतं. बरं. काय आता पुढं भवितव्य कसं बघतं वासरांचं काय? आपल्या घरच्या गाड्यांवरच फोकस करणार. बाहेर पैसे कोणाला द्यायचं नाही. बरं, आपल्या घरच्या गाड्यांवर फोकस. आमची बरेच वासरं येतं आलटून पालटून आम्ही म्हणजे कुठं तर घरचंच पहिलवान तयार करायचं आणि त्यालाच हे करायचं. बरं. बाहेर कोणाला पैसे देत बसायचं नाही. हां, किती वायदीची मागणी झाली? मॅक्स वायदीची मागणी झाली? बरं. या वासराकडे येऊ. काय आहे नाव? काय वासराचं हे जे नाव काय वासराचं? बरं, कुठं राहिलंय रुद्रा? का गुलाल कुठला झालाय? बरं त्या मैदानात सुद्धा त्यांनी चांगल्या रीतीने म्हणजे फरकानेच गट काढला. बरं सेमीला गट आले आम्हाला. बरं, म्हणजे एक घरचा जोड असले का आहे तुमच्या मनावर? दोन मैदान आम्ही खेळलोय. बरं. दोन्ही मैदानाला गट आहेत. सेमीला थोडासा मामा बाच्चे म्हणजे काय नेमका विषय नाही? मामा आहे. हां, बरं. म्हणजे एक म्हणावं लागेल घरचे संबंध आहे तुमचे म्हणावं लागेल. बरं. किती वासरं आहेत आता घरी? मित्राचा एक बरं. किती मोठा आनंद आहे आज? खूप आनंद आहे. हां, बरोबर. मित्रांनो, हाच खरा आनंद असतो आणि ह्यालाच खरं रक्तातला नाद म्हणतात, कारण निस्वार्थी प्रेम नंदीवरती म्हणावं लागेल याला. कुठलाही स्वार्थ नाही, काही नाही. आणि अप्रतिम अशी दोन्ही वासरं आदत वासरं पाळले. आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. तुमचा नंबर सांगा म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करतील पहिले. 9860 बरं, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि पैराला कॉन्टॅक्ट करू शकता. दोन्ही बैलांचे पैरे दादांकडेच असतात, त्यामुळे हां, कारण घरचंच त्यांचा जोड आहे म्हणावं लागेल. मामा बाच्चेची जोडी आहे आणि आज नक्कीच भवितव्यामध्ये हिंद केसरीचा गुलाल घेणार ही जोडी 100%. आता सुरुवात झाली. बरं, चालेल. शुभेच्छा तुम्हाला.